देश जसजसे विकसित होत जातात त्याबरोबर शहरांची संख्या झपाट्याने वाढते. शहरीकरण म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास हा समज दृढमूल झालेला आहे. असे असले तरी शहरात राहूनही आपण पर्यावरणाचे भान राखून पर्यावरण स्नेही जीवन जगू शकतो याची उकल करण्याचा प्रयत्न आपण आज या चावडीमध्ये करणार आहोत. मी डॉक्टर रामदास महाजन आणि माझ्यासोबत आहेत आमचे मित्र स्वानंद आपटे आणि रूपक साने. स्वागत आहे दोघांचं. नमस्कार. स्वानंद एक अभियंता आहेत आणि रूपक हाडाचे कलाकार आहेत. योगायोग असा आहे की गेल्या 10-12 वर्षातच त्यांनी दोघांनी आपापली नवीन घरं बांधलेत आणि ते घरं बांधतानाही त्यांनी पर्यावरणाचं भान कसं ठेवलं होतं याची थोडक्यात गोष्ट आपण त्यांच्याकडनं ऐकूया, दोघांकडनं. स्वानंद, पहिल्यांदा मला वाटतं तू तुझे विचार सांग त्याबाबत. जेव्हा अशा लक्षात आलं की आपल्याला आपलं स्वतःचं घर स्वतंत्रपणे बांधता येईल, त्यावेळेला त्याच्यापूर्वी माझं बरंच या बाबतीतलं वाचन त्याच्या आधीच्या 5-7 वर्षात झालेलं होतं आणि माझ्या तो आवडीचा विषय होता. तर मग मी म्हटलं की आपण का नाही एक इको फ्रेंडली ज्याला म्हणतात किंवा पर्यावरण स्नेही असं एक घर बांधूया. मग मी घरी बोलून दाखवलं आणि मुख्य म्हणजे बायकोनी त्याला साथ दिली, तिला ही कल्पना आवडली. पण मला त्यातली फारशी माहिती नव्हती, त्याच्यामुळे आपण जे आर्किटेक्ट नेमतो तो सगळ्यात त्यातला महत्त्वाचा घटक आहे. माझ्या लक्षात आलं की जो डिझाईन करणार आहे हाऊस त्याच्यासाठीच तो योग्य व्यक्ती पाहिजे. आणि मग मी माझ्या आर्किटेक्टचा शोध सुरू केला आणि मी म्हटलं की किती वेळ लागला तरी चालेल, परंतु आपल्याला आवडेल असं आर्किटेक्ट मिळेपर्यंत काम कोणालाही द्यायचं नाही. मग मी अनेक लोकांच्याकडे गेलो, त्यांच्याशी बोललो, ईमेल्स पाठवल्या, त्यांच्याबरोबर चर्चा केल्या, पण मला कोणी काही मनास उतरेना. मग ह्याविषयी एकदा असंच गुगलवरती सर्च करत होतो तेव्हा मला बेंगलोरच्या आर्किटेक्ट चित्रा विश्वनाथ यांचं नाव दिसलं आणि त्यांची एक वेबसाईट दिसली. मग मी तिथे ती वेबसाईट पूर्ण तपासली. त्यांच्या काही झालेल्या प्रकल्पांचे त्याच्यात फोटोज होते आणि त्यांची मूळ फिलॉसॉफी सगळी त्यांनी लिहिली होती की कशा प्रकारे त्या काम करतात. मला ते खूप आकर्षक वाटलं हे सर्व त्यांनी जे काम केलेलं आहे ते. मग मी त्यांना एक ईमेल पाठवली की मला असं असं घर बांधायचं आहे आणि मला ह्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे, तर मी फोन करू का? तर मग त्यांचं उत्तर आलं की हो, काही हरकत नाही. आणि मग एक वेळ ठरवून मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोललो. मग त्यांची सगळं ते ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की आपण ह्या ज्या प्रकारे काम करतात असं घरच अजूनपर्यंत पाहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी येऊन बघू शकतो का तुमचे काही केलेले प्रकल्प? तर त्या म्हटलं या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही येऊ शकता. मग मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघंही त्यांची वेळ घेऊन बेंगलोरला त्यांचे प्रकल्प बघायला आणि त्यांच्याशी चर्चा करायला गेलो. आणि ते सगळं आमची ती जी एक व्हिजिट झाली बेंगलोरची ती अगदी म्हणजे स्वप्नवत अशीच होती. म्हणजे नुसतं त्यांच्याकडनं ऐकून किंवा फोटोज बघून आणि प्रत्यक्ष बघण्यातला फरक त्यावेळेला कळला. त्याने आम्हाला त्यांचे 5-6 तरी प्रोजेक्ट दाखवले जे वेगवेगळ्या बांधकामाच्या टप्प्यांवर होते, कारण आम्हाला पूर्ण झालेली घरं बघायची होती ज्यात त्यांनी वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या होत्या आणि काही अर्धवट बांधकाम झालेली, नुकती सुरुवात झालेली अशी घरं पण होती. मग आम्ही दोघंही त्यांनी फारच आमच्यावर परिणाम झाला आणि आम्ही तिथले तेच ठरवलं की ह्यांनाच काम द्यायचं. आणि मग तशी चर्चा केली. मग त्या म्हणल्या की हरकत नाही, पण मी पुण्यामध्ये कधीच अजून काम केलेलं नाही आहे आणि माझे तिथे काही फार माझे कॉन्टॅक्ट्स पण नाही आहेत. पण म्हणले पहिली गोष्ट मी काय करायला मला आवडेल तर तुमच्या ह्याचा सर्व्हे मी करीन. तुमची जागा जिथे तुम्हाला घर बांधायचं आहे त्याची मी एक व्हिजिट देऊन त्याची पाहणी करते किंवा माझ्या कुठल्या तरी एका असिस्टंटला तिथे पाठवते की ते बघून येतील, बरोबर फोटो काढून मला येऊन दाखवतील, मला नाही जमलं तर, आणि मग आपण त्याच्यावरती पुढे बोलू. मग तिथनं तो प्रकल्प सुरू झाला. आता मी मध्येच तुला थोडं थांबवतो कारण आपला आर्किटेक्टचा विषय निघाला. तर तुझा पण आर्किटेक्टचा एक किस्सा आहे, कारण तू काय आधी प्रोफेशनल आर्किटेक्ट बघायचं वगैरे असं काय रूपकनी ठरवलं? नाही. तू पण थोडासा आम्हाला जरा सांगितलं. तो आर्किटेक्ट माझा मित्रच आहे आणि माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी आम्ही अगदी बरोबरीने बऱ्याच वेळेला
अनेक ठिकाणी ट्रिपला जाणं, ट्रेकला जाणं, अशा याच्यातनं आमची ओळख झालेली. आणि त्याला मी म्हटलं की मला घर बांधायचं होतं. म्हणजे मला माझ्या हौसेसाठी घर नव्हतं बांधायचं. खरं तर माझं घर चांगलं होतं आधीचं, की माझ्या वडिलांनी पूर्वीचं जे बांधलेलं होतं ते जुन्या पद्धतीचं, जसं मातीत बांधकाम असायचं तसं, आणि वरती सिमेंट शीटचे पत्रे असलेलं असं साधं घर होतं. मला एक जागा, व्यावसायिक जागा म्हणून एक दुकान ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारचं तेथे तयार करायचं होतं. त्याच्याशी बोलताना झालं, म्हणलं मला इथे असं मॉडिफिकेशन करता येईल का? म्हटलं. तेव्हा तो म्हणला की तुम्ही आर्टिस्ट टू आर्किटेक्ट, आमच्या ज्या गप्पा व्हायच्या त्याच्यात तो म्हणाला मग तसं करण्यापेक्षा आपण सगळंच घर बांधू. म्हणून माझं बजेट नाही. म्हणजे तुम्ही दुकानाला जेवढे पैसे घालणार असेल तेवढ्यात आपण पूर्ण घर करूया. आणि ते पूर्ण घर पूर्ण पाडून ते डिझाईन त्यांनी केलं. आणि ते डिझाईन करताना आमच्यात एक प्रकारचा अंडरस्टँडिंग, करार असा नकळत, की मी आर्टिस्ट म्हणून माझ्या काही ॲस्थेटिकल कन्सेप्ट जे असतील, सौंदर्यपूर्ण अशा ज्या काय, ते तू बदलायच्या नाहीत. आणि तुझ्या इंजिनिअरिंग आणि त्याला लागणारं जे आहे सगळं घर बांधताना लागणारे जे तांत्रिक बाबी, त्या मला कळतच नाहीयेत. त्यामुळे मी त्याच्यात बोलणारच नाहीये काही. ह्याचा ताळमेळ घालून आपण काय करूया. आणि मग ते त्यालाही इंटरेस्टिंग वाटलं. आणि त्यामुळे मग ते आम्ही घर करायला घेतलं. तर त्याच्यात आपला जो विषय आहे किंवा आता मुद्दा आहे की पर्यावरण पूरक असं, खरं सांगायचं तर आपण पर्यावरण पूरक काहीच करू शकत नाही. माणूसच काही पर्यावरण पूरक करू शकत नाही. पण त्यातल्या त्यात आपण काय सांभाळू शकतो, तर ज्याला पर्यावरणपूरक म्हणजे मी तरी अर्थ असं काढेन की ज्याच्यातून आपण सोर्सेस जे आहेत, नॅचरल सोर्सेस किंवा एनर्जी वाया घालवत नाहीये ना, कमीत कमी वापर काय वापरू शकतो असं. बरोबर. मग ते घर बांधताना एक केलं की सर्व जुनं मटेरियल आम्ही वापरलं. म्हणजे त्याच्या विटांपासून तर त्याचं जे आपण रॅबिट म्हणतो सगळं डेम्ब्रिस, हे सुद्धा फिलर म्हणून वापरलं त्याच्यात. अरे वा. सर्व विटा सोडवून घेतलं, ते घर पाडलं नाही, सोडवलं. त्याच्यासाठी 1.5 महिना गेला. त्याच्यासाठी खर्च झाला जास्त, कारण ते JCB म्हणून एका दिवसात पाडता आलं असतं. बरोबर. पण तसं नाही केलं आम्ही. ते माणसांकडनं व्यवस्थित कामगार आणि त्याचे गट तयार केले. विटा वेगळ्या काढल्या, दगड वेगळे काढले, तुटफूट रॅबिट जो गठ्ठे असतात ते वेगळे काढले, पत्रे, लाकडं, लोखंड जे निघेल त्याचे असे वेगळे गट केले. आणि नंतर त्यांनी डिझाईन करून ते सगळं बसवलं, ते वापरलं. नवीन काही वापरायला लागलं, पण जेवढं शक्य एवढं तेवढं सगळं जवळजवळ वापरलं. नंतर जी भराई करतो आपण त्याच्यासाठी बाहेरनं काही आणलं नाही. तेच सगळं जे पडलेलं रॅबिट असतं ते आम्ही भरलेलं वापरलं. बरोबर. नंतर काही जे पत्रे सुद्धा वरती ॲस्बेस्टसचे ते पण जुने जे होते काही वापरले, काही नवीन केले. अशा प्रकारे ते वाचवलं म्हणूया आपण, पर्यावरणपूरक असं. नंतर त्याच्यामध्ये लक्झरी काही नाही आहे. म्हणजे कुठलेही स्टोन हे नाही केलेले, जे लक्झरी स्टोन असतात आपण वापरतो वेगवेगळे पॉलिशचे, ग्रॅनाईटचे, असे नाही. ग्रॅनाईट काही प्रमाणात वापरलेला आहे, पण तो सुद्धा वापरताना ह्या ग्रॅनाईट विकणारे किंवा हे जे लोक असतात ह्यांच्याकडे एक स्क्रॅप पडलेलं असतं, वेस्टेज जे असतं ते वाटेल त्या साईजचं असतं. कधी एवढा छोटा तुकडा असतो, कधी मोठा तुकडा असतो. आम्ही काय केलं, एका स्टोनवाल्याकडनं पूर्ण, तो म्हणलं माझ्या आवारात जेवढा स्टोन पडलाय सगळा घ्या तुम्ही. त्यांनी आम्हाला तो साधारण 20% किमतीत वगैरे दिला. मग तो सगळा घेऊन ही पुढची कमाल आर्किटेक्टची आहे. त्यांनी त्या प्रत्येक तुकड्याचा स्क्वेअर करून घेतला, माणसं लावून. मग तोही हिशोब काढला गेला की प्रत्येक तुकडे कटर घेऊन माणूस दिवस बसलेला, 1-2 महिने, आणि याच्यातून किती चौकोनी तुकडे तयार होत आहेत. मग तो कधी 3 इंचाचा निघेल, कधी 10 फुटाचा निघेल, काही निघेल. हे सगळे केल्यानंतर ते किती तयार झालंय त्याच्याप्रमाणे त्यांनी डिझाईन बनवलं. आणि त्यामुळे तो चांगला ग्रॅनाईट, मग हा ग्रॅनाईट कुठनं तरी पृथ्वीच्या पोटातनं आपण काढून आणतो. खरं तर हा सुद्धा पर्यावरणाचा नाशच आहे, पण मग आणलेलाच आहे. तिथे वायाच गेला असता. तो वाया जाऊन ते कोणी घेत नाही, मग ते कुठेतरी खड्ड्यात काढून टाकतात, डेब्रिज करतात. मग तो युटिलाइज केला. म्हणजे आपण जसं रियूज, रिसायकल, रियूज, अपसायकल म्हणतो, तसं
करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून खूपच काहीतरी डिझायनिंग तयार झालं छान ते असं. आम्ही बघितलं आणि मग भिंती वाचल्या त्याच्यामुळे अनेक ठिकाणी. अशा प्रकारे केलं. नंतर जमिनीला फ्लोरिंग जे म्हणतो आपण त्याला कुठे टाईल्स नाहीच आहेत. सिमेंट, साध्या सिमेंटचा कोबा आहे, म्हणजे जसा पूर्वी वाड्यांमध्ये कोबा करायचे तसाच कोबा आहे, पण त्याला पॉलिश केलं नंतर. म्हणजे थोड्याशा फक्त काही गोष्टी आधुनिक काळाप्रमाणे त्याच्यामध्ये केल्या की त्याच्यावर फरशी पॉलिश मशीन असतं, ते फिरवल्यामुळे ते असं वाटतं की तो ग्रॅनाइटच आहे किंवा वेगळा कुठला तरी स्टोन आहे. अशा प्रकारच्या गोष्टी केल्यात. मी माझ्या घराला रंगवलेलं नाहीये अजूनही. प्लास्टर केल्यानंतर फायनल प्लास्टर जे आपण करतो, काही भिंतींना तर प्लास्टर केलंच नाही, गरज नाही म्हणतो मी प्लास्टरची. काही ठिकाणी जिथे केलं तिथे फक्त ज्याला पुट्टी म्हणतात, पट्टी तेवढी फक्त करून घेतली, कारण ते अगदीच पीठ पडत राहील किंवा सिमेंटचं जे असतं ते. पण टिपिकल जे प्लास्टर करून मग नंतर त्याच्यावर 3-4 थर द्यायचे काय गरज नाही. असं माझं स्वतःचं म्हणणं असं की भिंत 0 लेवल अगदी का पाहिजे, म्हणजे त्याला बॅटरी बिटरी मारून बघतात की कुठे खड्डे आलेत का काय आलेत असं. पण हे कशासाठी पाहिजे, गरज नाही. याच्यामध्ये आपण एनर्जी लॉस खूप करतोय, मटेरियलची नासाडी करतोय खूप, आणि नॅचरल फील येऊ दे ना काही ठिकाणी. आणि मग आता ते रंगवलं नाही अशासाठी की मी स्वतः चित्रकलेचा विद्यार्थी, 85 सालापासून मी चित्रकलाच्या ह्याच्यामध्ये काहीतरी केलेलं आहे. आपण काढू, प्रत्येक भिंत हा कॅनव्हास आहे असं समजायचं. अरे वा. आणि असं आता अजून पूर्ण घर झालेलं नाही माझं, आणि मी ते शेवटपर्यंत पूर्ण पण होऊ देणार नाही, कारण पूर्ण झालं म्हणजे संपलं की आता. तसं नाही, त्या अशी एक कल्पना केली की सगळ्या बाजूनी कॅनव्हास उभे आहेत, पेंटिंग केलेले, आणि आपण त्याच्यात राहतोय, त्या कॅनव्हासच्या खोल्या आहेत असं. मग त्या भिंती रंगवलेल्या नाही आहेत, त्यामुळे टिपिकल पेंटर आणून रंगवलेल्या नाही आहेत. त्याला एक बेस वॉश जो असतो तेवढा करून घेतलाय. आणि मग आता मी त्याच्यावर कधी चित्र काढतो, कधी वॉटर कलरनी करतो, कधी आता झाली 10 वर्ष झाली काही भिंतींना जे डाग पडलेत तेच माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यातून एक कोलाज तयार होणार आहे आता. मग त्याला पॅचेस करायचं, असं करायचं. मग ते आपलं घर आहे आणि आपल्याला तो आपला फील आहे, प्रत्येक भिंत ही आपल्याशी बोलली पाहिजे, असा एक भाग आहे. हा पण एक पर्यावरणपूरक, म्हणजे फक्त किती वाचवतोय किंवा किती सोर्सेस वाचवतो असं नाहीये, हे पण आपल्या बाजूनी सगळं तयार करणं, निसर्गाशी जवळी. आता रूपक बोलता बोलता म्हणाला की मी माझ्या भिंती रंगवल्याच नाहीत. तुझ्या घर त्यांनी काही यांना प्लास्टर केलं, तुझ्या घराला तर प्लास्टरच नाही केलेलं. तर त्याविषयी जरा घर बांधण्याची जी प्रक्रिया आहे त्यातलं थोडक्यात काय सांगता आलं तर सांगा मला. तर त्या चित्रा विश्वनाथ त्यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की तुम्हाला जर इको फ्रेंडली घर बांधायचं असेल त्यातला पहिला नियम असा आहे की स्टील आणि सिमेंटचा कमीत कमी वापर केला पाहिजे. बरोबर. कारण स्टीलच्या आणि सिमेंटच्या निर्मितीपासून त्याच्या वाहतुकीपर्यंत निसर्गाची प्रचंड हानी होते. मग तुम्ही ते कमी प्रमाणात वापरलं तर आपोआप निसर्गाचं संवर्धन होऊ शकतं, नुकसान होत नाही. मग त्यांच्याकडे ॲक्च्युली काय आहे की बेंगलोरमध्ये ती जी माती आहे त्यांची ती सगळी लाल रंगाची माती आहे, आणि त्याच्यामध्ये त्या मातीपासनं जिथे तुम्ही पायासाठी जे खणता आणि माती निघते त्याच्याच जागेवरती विटा किंवा त्याला मड ब्लॉक्स म्हणतात त्या बनवतात, कॉम्प्रेस मड ब्लॉक्स. हां, तर त्यांनी त्याच्यासाठी एक हाताने प्रेस करण्याचं एक यंत्र स्वतःच डिझाईन केलं होतं, आणि त्यांची स्वतःची एक प्रयोगशाळा आहे जिथे मध्ये त्या मातीचा नमुना घेऊन त्याच्यात रेती आणि सिमेंट किती घातली म्हणजे तो मड ब्लॉक ताकदवान होईल याचं त्यांचं ते संशोधन चालतं. तर मग त्याने आम्हाला विचारलं की तुमच्या ते माती कुठली आहे. मग म्हणलं आमच्या इथं काळी माती आहे बाबा. ते म्हणलं नाही, मग ती काही चालणार नाही या कामासाठी. मग त्या म्हणलं की तुमच्या इथे आसपास कुठे मुरूम आहे का, कारण आपल्याला सगळ्यात मोठा जो घटक लागणार आहे घरात बांधायचा म्हणजे विटा. आणि त्या म्हणल्या लाल विटा ज्या आपण वीट भट्टीत आणतो भाजून त्याच्यामध्ये उत्तम शेतीची वाती वापरली जाते, आणि त्यामुळे शेतीचंही खूप मोठं नुकसान होतं. मग आमच्या इथे आसपास आम्हाला ती मुरमाड ते म्हणत होते तशी काही आम्हाला मिळाली नाही. म्हणजे आम्ही बरेच प्रयत्न केले की त्याची काही सॅम्पल्स काढली, 50-50 किलो होती, बसनी बेंगलोरला पाठवली त्यांच्याकडे की बाबा ह्यातलं कुठलं चालतंय, कारण घराच्या आसपास मिळालं तर त्या म्हणल्या तुमचा वाहतुकीचा आणि इतर गोष्टींचा होणार नाही. पण ते काही कुठलंच ते काही जमेना गणित. मग त्यांनी पुढचा पर्याय आम्हाला दिला की तुमच्याकडे फ्लाय ॲशच्या विटा करणारे कारखाने आहेत का, कारण आता फ्लाय ॲशच्या विटा बनायला सुरुवात होऊन सुद्धा जवळजवळ 25-30 वर्ष झाली असतील, 25 जास्तीच. तर पुण्यात त्याला 7 ते 8 कारखाने म्हणजे शोधले तर लक्षात आले ते आहेत. पण त्या म्हणलं तुम्ही कोणाकडे जाऊन ते वीट घेऊ नका, तुम्ही त्यांच्याकडनं सॅम्पल आणा
आणि त्यांचं प्रयोगशाळेत त्याचं परीक्षण करून घ्या. आणि त्यांनी काही ठराविक त्याचे नॉर्म सांगितले होते. तर एकाच कारखान्याची फक्त वीट पास झाली त्याच्यात. आणि मग आम्ही त्यांना ती ऑर्डर दिली. त्या म्हटलं की सिमेंटचा वापर जर कमी करायचा असेल तर तुम्ही प्लास्टरिंग केलं तर खूप सिमेंट वाया जातं. आणि बांधकामाची पद्धत काय आहे की विटा कशा तरी रचायच्या, म्हणजे एका समपातळीत रचायच्या नाहीत, कारण त्या फास्ट रचल्या जातात. आणि मग जाड जाड प्लास्टरनी घोटाई झाकून झाकून टाकायचं आणि ह्याच्यामध्ये खूप सिमेंट वाया जातं. एक मिनिट, मी एक गावठी म्हण सांगतो. तर आमच्या इकडे काय म्हणतात माहितीये का, पोकल ढोकल चिखलात नोकल. झाकून टाकायचं कुठून तरी. तर मग त्या म्हणाल्या की मी माझ्याकडे त्यांच्याकडे तर त्या लाल मातीमुळे जे ब्लॉक्स बनतात ना ते गुलाबी रंगाचे बनतात, त्यामुळे त्या भिंती खूप सुंदर दिसतात. पण या फ्लॅश ब्रिक्स ना राखाडी रंगाच्या असतात, साधारण ग्रे कलर, लाईट ग्रे, लाईट ग्रे वगैरे अशा रंगाचे असतात. पण त्या म्हणल्या त्या विटांचं एक मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, तर त्यांचा जो आकार आहे ना तो पक्का असतो. लाल वीट असते ना ती म्हणताना विकताना 9 इंच बाय 4 इंच बाय 3 इंच विकली जाते, पण ती कायम 8.25 काटकोनी नसते. ती साई भाजल्यामुळे ती आकुंचन पावते आणि त्याच्यामुळे तिचा मूळ आकार राहत नाही. पण या फ्लायश ब्रिक्स मात्र पक्क्या आकाराच्या असतात. आणि परीक्षणामध्ये लक्षात आलं की ह्या फ्लायशच्या विटा ज्या आम्ही आणल्या त्या साध्या विटेच्या तिप्पट ताकदीला जास्त होत्या. आणि मग त्या करेक्ट त्यांचा आकार असल्यामुळे त्या म्हणल्या आपण पॉइंटिंग वर्क ज्याला म्हणतात की एकावर एक वीट बरोबर बसवायची, त्याला वेळ लागतो, कारागिराचं कसं बी लागतं, परंतु त्याच्यावरती म्हणाला प्लास्टर करायचं नाही. हो, पण हे घरच्यांना पटलं. हो, आणि त्या म्हणल्या तुम्ही प्लास्टर जर केलं नाहीत तर तुम्हाला रंगाचाही तुमच्या घराच्या आयुष्यभर कुठलाही मेंटेनन्स नाही. कारण त्या म्हणल्या प्लास्टरचा सगळ्यात मोठा दोष काय आहे, तर तुम्ही कितीही चांगलं प्लास्टर करा, चांगलं सिमेंट वापरा, चांगला कारागीर वापरा, त्याला पुढे भेगा जातातच. आणि ते भेगा गेलं की त्याचं मेंटेनन्स हा आलाच, मग त्याला ते झाकण्यासाठी पेंट पण आलाच. ते तुम्हाला जर असं ज्याला असं म्हणू रॉ लुक जो असतो तो चालत असेल तर आतून भरून आपण प्लास्टर करायचंच नाही. आम्हाला आवडलं ते, कारण आम्ही जेव्हा बांधल्या भिंती तेव्हा आधी असं वाटलं की त्या खूप डार्क कलरच्या आहेत, काळपट आहेत, पण जसा काळ गेला तसं त्या लाईट होत गेलं त्याचा रंग आपोआप. आणि नंतर मग आमच्या लक्षात आलं की खूपच छान दिसते. दुसरं त्या म्हणाले की आपण RCC करायचं नाही. अच्छा. हां, कारण त्याच्यामध्ये खूप तुम्हाला स्टील आणि सिमेंट लागणार आहे. मग म्हणजे तुमचं घर तुम्हाला किती पाहिजे, आमचा प्लॉटचा सर्वे झाला होता आणि आमच्या प्लॉटमध्ये भरपूर मोठी झाडं होती, जवळ 40-40, 50-50 वर्षाची झाडं होती. तर त्या म्हणल्या माझी पहिली अट अशी आहे की मी जर काम करायचं असेल त्यातलं एकही झाड पडायचं नाही. आणि मी तुम्हाला ही सगळी झाडं वाचवून तुम्हाला पाहिजे तसं घर बांधून देईन. काही झाडं घराच्या जवळ येतील पण त्यांनी काही धोका असणार नाही, याची आपण काळजी घेऊ. आम्हालाही ते आवडलं, कारण सावली देणारी एवढी मोठी छान झाडं, त्यात नारळाची जास्त होती, आंबा होता, आवळा होता. मग आम्ही ते तशा तऱ्हेने बांधायला सुरुवात केली. आणि हे प्लास्टर न करण्यामुळे आज आम्हाला त्याचा खूप छान वाटतं, म्हणजे की आम्हाला रंगाचा काही मेंटेनन्सच नाही आणि तरीसुद्धा उत्तम दिसतं. म्हणजे आम्हाला स्वतःला आवडलं म्हणल्यानंतर बाकीचा प्रश्नच येत नाही. ते झालं, पण नेत्रसुखद पण आहे. मी पण नेत्रसुखद पण आहे. आणि तू आता झाडाचं जे बोललास ते मी तुझ्या घरात बघितलंय. हो, मग तेवढ्यासाठी तुम्ही एक बाजूला असा भिंतच ती वेगळ्या प्रकारे बांधली, झाडाला धक्का न लावता भिंतीला आकार असा दिला की त्या झाडाला धक्का लागणार नाही. म्हणजे शंकूसारखी आमची भिंत एका बाजूची भिंत झाली एका खोलीत. दुसरं असं तू मगाशी जसं रूपक म्हणला की पर्यावरण स्नेही म्हणजे काय अगदी काहीतरी नियमच पाळलेत असं पाहिजे असं नाही, तर जुन्या वस्तू वापरणं. मगाशी त्यांनी तसं तू पण मध्ये म्हणालास की कपाट आम्ही तीच ठेवले, तर ते जरा त्याच्या मागचं कारण काय आहे? त्याच्यात पर्यावरण स्नेहीमध्ये पहिले रिसायकलिंग आहे आणि रियूज, ह्या 2 गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये तिच्याशी बोलताना ती म्हणली की म्हणजे माझ्याकडे काही स्टीलचं स्क्रॅप पडलं होतं आणि आम्हाला आमच्या एका गॅलरीत जाण्यासाठी एक ब्रिज करूया असं ती म्हणाली, पण नवीन काही वापरायचं नाही, तुम्हाला बांबू मिळाला तर बांबूचं करूया, नाही तर मी म्हणलं माझ्याकडे स्टील पडले, अँगल बिंगल तुकडे ताकडे पडले. मग मी आणि त्यांच्या ती जी असिस्टंट इंजिनियर माझा प्रोजेक्ट बघितला, आम्ही बसून ते एक ब्रिज डिझाईन केला ज्यात पूर्णपणे जुनंच फेकून दिलेलं स्क्रॅपमधलं स्टील वापरलं. तोही खूप छान झाला म्हणजे प्रकल्प. मग ती म्हणली की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला कुठेही माळे तयारच करून देणार नाही. हो, लॉफ्ट नाहीच आहे तुझ्या घरात, ते मी बघितलं. का? आता ते म्हणे तुम्ही वस्तू ठेवणार जुन्या 5 वर्षांनी काढणार, बघणार, परत वर ठेवणार आणि त्या जागा अडवणार.
तर तुम्ही ते करूच नका लॉफ्ट. म्हणजे जागा तयार केली म्हणून वस्तू घ्या. हो. म्हणून वस्तू. हो. आणि मग ती म्हणाली की तुमच्याकडे फर्निचर काय आहे, कारण शेवटी आर्किटेक्टचं ते काम असतं, एकदा घर झालं की फर्निचर. मग ते म्हणले तुमचं जुनं फर्निचर आहे का? म्हटलं हो आहे, आम्ही जिथे राहत होतो तिथलं आहे. म्हणजे ते कसं आहे, चांगल्या कंडिशनमध्ये आहे का, वापरता? हो म्हटलं वापरतो. पण नवीन घ्यायचं नाही, तुम्ही हेच वापरायचं. तुम्हाला पाहिजे तर एखाद दोन गोष्टी त्याच्यामध्ये तशाच दिसणाऱ्या किंवा मॅचिंग अशा तुम्ही त्याच्यात जोडून घ्या, परंतु घ्यायचं नाही. मग कपाटांचं काय, तर ते आर्किटेक्टचं काम असतं की ते वॉर्डरोब, त्याचं डिझाईन, मग त्याच्या जागा, मग त्याचं हे त्याचं ते. म्हणलं आमच्याकडे म्हणलं पत्र्याची कपाटं आहेत, ज्याला गोदरीची कपाटं म्हणतो. म्हणून ती उत्तम आहे, ती काय खराब आहेत का? म्हणलं नाही आहेत. मग म्हणे काही कपाटं करायची नाही, तीच वापरायची. म्हणजे कारण काय, तुम्ही हे विकणार मग परत नवीन करणार, मग ते त्यात शेवटी काम तेच आहे कपाटाचं, आतमध्ये शेल्फ्स आहेत आणि दरवाजे आणि तुम्हाला कुलूप आहे तर कुलूप पण आहेत त्याला. मग तुम्हाला कशाला वेगळं घ्या. आमचं म्हणजे सगळं फर्निचर आणि हे सगळं वॉर्डरोबचे जे काम आहे ना, ते सगळं होतं तेच आम्ही परत वापरलं. म्हणजे त्यात नवीन काही आम्ही घेतलं नाही. एका दोन गोष्टी जास्तीच्या घेतल्या ज्या आम्हाला पाहिजे होत्या, पण थोड्या काळानुरूप थोडं बदलायला लागेल. पण आता तुम्ही दोघं जे बोलताय ना, त्याच्यात मला असा एक मुख्य मुद्दा असा वाटतो की लोक काय म्हणतील. तर त्याच्यावर मात कशी केली ते जरा सांगता आलं तर मला. लोक काय म्हणतील हा तर प्रश्न फार पूर्वापार येतो आणि त्याच्यातूनच निर्माण झालंय हे सगळं. लोक काय म्हणतील आला उपाय एकच आहे फक्त, की लोकांकडे लक्षच द्यायचं नाही अजिबात. हे इतकं सोपं आहे खरं तर, पण ते सगळ्यात जास्त म्हणून ते अवघड वाटतं. तर ते जमत नाही याचं कारण मला एक असं वाटतं, आपली स्वतःची व्याख्या आपण तयार केलेली नाहीये पक्की. मला काय हवंय, माझं घर कसं हवंय, मी कसं जगायचंय, मी का जगायचंय, माझी वस्तू मला हवी तशी आनंददायी असेल, नाही तर काही त्रासदायक असेल, ती मला हवी तशी हवी आहे. ह्या ज्या जगण्याच्या कल्पना आहेत किंवा मूलभूत, की आपण स्वतः काय आहोत ह्याची व्याख्याच तयार नसेल तर सरळ आहे, दुसऱ्याकडे बघूनच जगावं लागणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते अनुषंगाने ते सगळं येतं. मग दुसरा करतोय तसंच आपल्याला पण करायला पाहिजे. आणि मग त्याच्यातून ते स्टेटस तयार होणं, आणि हे लादलं पण गेलेलं आहे. माझं असं जे काही वाचन म्हणू किंवा चिंतन म्हणू, त्याच्यातनं एक असं आहे की लोक काय म्हणतील पेक्षा हे आपल्याला लोकांनी पेक्षा बाजाराने तयार करून दिलंय आपल्याला. आणि ती व्यवसाय बाजार चालण्यासाठी असं ते लोकांकडनं आपल्यापर्यंत येतं. म्हणजे तू शर्ट कुठला वापरायचा किंवा घरातला भिंतीला रंग कुठला द्यायचा. मला अजूनही म्हणतात तुमच्या घरात टीव्ही नाहीये. टीव्ही ही गोष्टच नाहीये माझ्या घरात. पण मग का नाही, मला दुसरे छंद आहेत इतके आहेत की मला टीव्हीची आठवण पण होत नाही. कारण ही माझी व्याख्या मी तयार केली जगण्याची. अर्थात याच्यासाठी घरातले फॅमिली मेंबर जे म्हणतो ते, मग आता माझ्याकडे मी आणि बायकोच असतो, मुलगी लग्न होऊन गेली, पण हे आम्ही तसेच होतो सगळे, ती पण तशीच होती. हे जर नसेल तर हे नाही जमत. आणि लोक याचा अर्थ काय, आपण सोडून नंतर सगळे तिथपासून लोकांची व्याख्या चालू होते. तर लक्ष देण्यापेक्षाही ते लादलं गेलंय आपल्याकडे, आणि मग ते बाजाराने तयार केलंय. कारण ते बाजाराला ते हवंय. कारण जाहिराती पण अशाच असतात की तुमच्या रंगांच्या घराच्या जाहिराती अशाच असतात की कुठली तरी जाहिरात अशी असते की तुमच्या घराकडे बघून तो सांगतो की नाही मला या घरात मुलगी नाही द्यायची, अशी जाहिरात असते रंगाची, म्हणून या कंपनीचा रंग लावा वगैरे. हे कुठेतरी इतकं बिंबवलं जातं, घडवली जातात. आणि मग आजूबाजूने पण ते घडवतच असतात सगळेजण, त्याचा दबाव आपल्यावर. आणि मग ते पर्टिक्युलर घर याविषयी तर मी नक्की सांगेन की ते लोकांचं कसं आहे तसं आपल्याला हवंय. कारण ते दाखवायचं आहे आपल्याला, पण ते प्रदर्शित करण्यापेक्षा ते आपल्याला हवंय, आपल्याला राहायचंय. ती एक छान स्पेस आहे, तिथे मूड तयार होतात ते जे स्पेसेसमध्ये. हे आपण नाही, आपल्याला घडवलंच गेलं नाहीये असं माझं म्हणणं. आणि बरोबर. आता रूपक जसं म्हणाला की लोकांच्या प्रेशरमुळे आपल्याला खूप गोष्टी करायला लागतात. आता तुझा वर्कशॉप आहे, तिकडे तुम्ही जेव्हा जाता तर तू जर सायकलने जात असतो, तुला कोणी कधी काही बोललं नाही का की हे काय तुझ्याकडे गाडी नाही का, पेट्रोलला पैसे नाहीत का? नाही बो,
का तू त्याच्याकडे दुर्लक्ष नाही, मी लक्षच देत नाही. लक्षच नाही देणं हे सगळ्यात आता चांगलं. त्याच्यातली एक गंमत सांगतो की कसे नॉर्म्स सेट केले जातात, कंपन्या करतात सेट, त्यांच्यासाठी विक्रीचा व्यवसाय, त्यामुळे ते स्वतःच नॉर्म्स सेट करतात की हे असं नाही म्हणजे हे काहीतरी चुकीचं आहे. बरोबर. असं तुमच्याकडे डोक्यावरती तुमच्या सध्या तो भडीमार असतो त्यांचा. आता आमच्या घराला बाहेरनं प्लास्टर नाही, तर काही लोकांनी विचारलं आणि त्याला मला खूप हसू आलं की बहुतेक पैसे संपले म्हणून प्लास्टर केलं नाही. हो. तर मी म्हणलं हे फार मस्त आहे. पाठीच लावायला पाहिजे. मग ते घरात आल्याच वाटतात फर्निचर नाहीये, काही नाही, म्हणजे अगदीच गरीब दिसतंय. तर चालेल ना, उलट बरं आहे ना, हप्ते नाहीत कुठले, काही नाही. ह्याला तोंड द्यायची तयारी आपली स्वतःची, जसं हा म्हणाला तसं आपली मानसिक तयारी मुळात पाहिजे. आता मगाशी तू कपड्यांवरनं जसं म्हणालास, आपल्या बाहेर पण चर्चा झाली. मी स्वतः गेले काही वर्ष, आता मला रोज कुठे ऑफिसमध्ये जायचं नसतं, त्यामुळे मी ते करू शकतो. इस्त्री हा प्रकार मला माहितीच नाहीये. का नाही, तुझे चुरगळलेले मला चालतायत. तुला जर इस्त्री करून त्याच्या धारा हव्या असल्या तर तू कर ना. पण हा स्वतःचा, माझी जी आवड आहे ती मी जपायला इतकं कठीण जातं. त्याच्यासाठी आपली मानसिक तयारी पाहिजे. आपलं कन्व्हिक्शन असेल ना, तर मग तुम्ही जगाची पर्वा करत नाही. कारण मला अशा प्रकारे जगायचं, मला यातनं आनंद मिळतो. हा आनंद समजा मी त्या समोरच्या माणसाच्या मनासारखं केलं तर मला मिळणार आहे का? नसेल मिळत तर मी का करावं? बरोबर. पण त्या माणसाला काही माझ्या घरात राहायचं नाहीये, राहायचंय मला. मग मी मला हवं तसं करू शकतो ना, जेव्हा ते स्वातंत्र्य आहे तर, आणि मला त्यातनं आनंद मिळतोय. पण ते स्वातंत्र्य जे म्हणताय ना तुम्ही, स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्य उपभोगायची सुद्धा भीती वाटते अनेक जणांना. हेच कन्व्हिक्शन नसतं, त्यांना भीती वाटते. बरोबर. मला स्वातंत्र्य नाही म्हणलो, आणि ते त्याच्यातनंच आलंय. लोक तुमचं स्वातंत्र्य काढून ते घेऊ देत ना. आणि आता तर मला वाटतं हे जास्त वाढलं या सोशल मीडियामुळे. कारण ह्याच्यावर ते कम्पॅरिझन होतीये. फेसबुक आहे सगळ्यात मोठं म्हणजे, किंवा काही व्हॉट्सअपवर, तू काय करतोय, मी आत्ताच एका मॉलमधनं अमुक अमुक खरेदी करून आलो, त्याची पोस्ट टाकलेली असते. हे कुठेतरी आपोआप कम्पॅरिझन व्हायला लागली मनावर बिंबत. आणि ते सायकियाट्रिस्ट पण त्याच्यावरती खूप व्याख्या सांगतायत, तो त्या आजाराला नाव पण देतायत, ते फोमो आणि जिमो म्हणून. तर ते तुम्हाला इतकं ते लादलं जात आहे सगळीकडनं, ते बाजाराने जसं लादलं तसं आता हे सोशल मीडियाच्या थ्रू पण येत आहे. येऊ दे, मी पण फेसबुक वापरतो, मी सगळे मीडिया वापरतो, पण मला माहिती आहे की माझ्यावर किती आघात झाला तरी मी बदलणार नाही. म्हणजे मी जे करतोय त्याच्या मागे माझा विचार आहे. आता आपण जसं म्हटलं इस्त्री, आता इस्त्रीमध्ये पण किती तुम्ही एनर्जी वापरताय. जर मला गरज नाहीये तर मी का ती करावी? म्हणजे एका प्रकारे तुम्ही एनर्जी पण सेव्ह करताय आणि निसर्गाची पण हानी. आणि त्याच्या मागचं काय ठरवून दिलं, म्हणजे काय, इस्त्री केलेले कपडे छान दिसतात हे मलाही माहिती आहे. बरोबर. पण छान दिसण्याचे जे अनेक प्रकार आहेत त्यातला एक प्रकार असा आहे की इस्त्री केलेले कपडे वापरले की छान दिसतं, पण चुरगळलेल्याने पण चांगलं दिसतं हे शिकवलंच नाही कधी. बरोबर. आणि चुरगळलेला आता नवीन फॅशन मध्ये येते की रिंकल म्हणायचं, रिंकल म्हणायचं, रिंकल म्हणायचं, फाटक्या म्हणायचं. तर हे बाजाराने जेव्हा सांगितलं की तू फाटकी पॅन्ट घातली म्हणजे तू स्टेटस आला तुला, तू स्मार्ट आहेस, तू नवीन जनरेशनचा आहे. पण भोकं पडलेला बनियन घातलेली पिढी होतीच की पूर्वी, आणि ती काही हुशार नव्हती अशी नाहीये. बरोबर. संयत जीवन जे आहे ना, म्हणजे मी जे पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण स्नेही जे म्हणतोय, त्याचं मूळ माझा हेतू असा आहे की तुम्ही संयत जीवन जगायला शिका. म्हणजे तुमची खरंच गरज किती आहे, ही तुझी गरज आहे का? म्हणजे मी छोट्या उदाहरणावरून सांगतो. आपल्या दारात पायपुसणी असतात, 200 रुपये 250 जे काय असेल ते सिंथेटिक, आपण घरातल्या घरात बनवू शकतो ना, सहज बनवतोय आपण. त्याच्यात आनंद आहे. आणि अजून एक प्रकारचा निर्मितीचा आनंद. आता तुम्हाला येईल नाही येईल, मला येतो. पण म्हणजे हे किती गोधड्या आहे ना. हा, पण तो माझं म्हणणं हे शिकवलं गेलं नाहीये, कारण शाळेपासून सुद्धा बाजारच शिकवला गेलाय. हो, त्याला प्रतिष्ठा पण दिली गेली, प्रतिष्ठा नाही. तो मुख्य प्रॉब्लेम हा आहे की लोकांना, तुम्ही सायकलवर जाता म्हणजे त्याला प्रतिष्ठा नाही. पण बघा म्हणजे कसं फॅशनेबल असतं. जेव्हा ही सायकलची परत लाट आली पुण्यामध्ये, तेव्हा आज आता माझ्याकडे कुठली सायकल आहे, मग मी किती चालवतो, मग मी काय करतो, याच्यात चढावड लागून त्याला एवढी प्रतिष्ठा आली. आणि जो तो रस्त्यावरती सायकलवर दिसायला लागला.
मग भले ते कदाचित सकाळच्या व्यायामापुरता असो, पण मग मला असंही दिसतं की याचा काही परिणाम हे थोडेच लोक असतील, पण त्या ज्याला आपण कम्युटिंग म्हणतो त्याच्यासाठी पण सायकल वापरायला लागले. आपण वापरतोच आहे आणि आम्हाला त्यातली सोय इतकी दिसली की या सगळ्या गर्दीत ती स्कूटर आणि ती गाडी हे सगळं सांभाळायचं, ते सायकल अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. पुण्यासारख्या शहरात अंतरच काही नाही. 7-8 वर्ष गेली मी सायकलच वापरतोय कम्युटिंगसाठी. कारण हे हा जसं आणि त्याच्यात कुठे तुम्ही सायकल वापरलात म्हणून तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या व्यवसायात कुठं काय मला नाही दिसत आहे फरक पडलेला. मला काहीच नाही फरक मला नाही दिसत आहे की तुमचं मान्यावर आहे. मान्यावर आहे. आणि मला काय असं म्हणायचंय की आपण जे नित्य दैनंदिन जे आपलं जगणं आहे त्याच्यात पण आपण ह्याचं भान कसं अनेक गोष्टी करू शकतो, पाळू शकतो. त्याच्यात एक सांगू का काय करता येईल. आता वॉशिंग मशीन हा जो प्रकार येतो प्रत्येक घरटी झाला, पण त्याच्यात किती पाणी वाया जातं याचा कोणी विचार केलाय का? हो ना. हा, पूर्वी तुम्ही लोक, हे खरं सांगू का, म्हणजे असं व्हायला पाहिजे की प्रत्येकाला कंपल्सरी 2 वर्ष एखाद्या हॉस्टेलमध्ये ठेवायला पाहिजे, जे त्यांनी स्वतःचं सगळं मॅनेज करायचंय. ते तुम्हाला बाकी काही मिळणार नाही. तिथे मी राहिलेलो आहे हॉस्टेलमध्ये, आम्हाला स्वतःला सवयच लागली कपडे धुवायची. आमच्या घरी वॉशिंग मशीन आजही नाही. आणि क्या बात आहे. आणि मला वाटतं कपडे धुवायची सवय लागली ना की माणूस कपडे पण कमी ठेवेल आपोआप. आणि म्हणतो मग स्वतःला धुवायला लागतील. आणि तो तक्रार नाही करत की हे चांगले धुतले नाही. त्याला ते स्वीकारावं लागतं की मी केलेलं आहे. फायदे खूप आहेत त्याचे. आता तू कपड्यांची संख्याचा विषय काढलास म्हणून मी मुद्दाम सांगतो, गेले 20 वर्षात माझ्या कपड्यांची संख्या तेवढीच आहे. म्हणजे मी लोकांना काय सांगतो, तू जर नवीन घेतोयस याचा अर्थ एक तुझा खराब झालाय ना कपडा, मग तो आधी घराच्या बाहेर काढ किंवा त्याचा काहीतरी दुसरा वापर कर, रियूज कर किंवा दान कर, तेव्हाच नवीन कपडा घाल. म्हणजे जर तुझे 20 कपडे काय ठरलेले असतील तेवढेच तुझी संख्या. माझ्याकडे तेच आहे, कारण तुमच्याही बोलण्यात तेच आलं की आहे ते कपडे गेली 10, 15, 20 वर्ष तेच वापरतोय. धुतलेले असले पाहिजेत, स्वच्छ असले पाहिजे, दुर्गंधी यायला नको लोकांना. म्हणजे दुसऱ्याला ते घाण वाटतं का म्हणे, त्रासदायक नाही, इतपत असलं की पुरेसं आहे. बरोबर. पण तसं होत नाहीये. तर वॉशिंग मशीनचा आपला विषय झाला ना, तर वॉशिंग मशीन मधनं जे पाणी बाहेर जातं ते साबणाचं पाणी असतं किंवा स्वच्छ पाणी नंतर जे रिन्सिंगला वापरतात ते पण स्वच्छच असतं, खराब नसतं. पण चित्रा विश्वनाथने ते सांगितलं की तिने अनेक प्रकल्पांमध्ये हे पाण्याच्या वेगळ्या टाक्यात ते पाणी साठवून त्या बिल्डिंग मधल्या फ्लश टँक साठी ते वापरलं, पूर्ण वेगळं पायपिंग करून. की तुम्ही पिण्याचं पाणी फ्लश टँक मध्ये का वापरताय? कॉर्पोरेशन जे शुद्ध करून क्लोरीन ट्रीटमेंट करून तुम्हाला देते त्याची हे वापरा, कंटिन्यू ड्रेनेज मध्येच टाकताय. आणि ते टॉयलेट फ्लशिंगचं काम ते साबणाचं पाणी उत्तम करू शकतं. त्याच्यामध्ये काही वासाचा प्रश्न नाही, काही नाही. कपड्याच्या साबणाचं पाणी ते वापरायचंच असेल मशीन अगदी काही कारणाने, तरी त्याचा होस जो आहे तो तुम्ही याच्यात जर ड्रेनेज मध्ये सोडला तर ड्रेनेज आपोआप क्लीन होईल, बाथरूम क्लीन होईल त्याने. ते नाही केलं जात. आणि म्हणजे हे भान नाहीये. तू जसं म्हणालास, म्हणजे माझ्याकडे पण मशीन आहे, आम्ही भरपूर वापरतो, त्या बाबतीत मी काय एवढा हा नाहीये. पण तू जसं म्हणलास की आम्ही 2 दिवस साठवून, माझी बायको काय म्हणते, रोज नकोय आपल्याला, 2 जण आहोत, कमी कपडे आहेत, मग जास्तीत जास्त उशिरा कसं लावता येईल आपल्याला. ते अगदी बरोबर. म्हणजे 15 किलोचं मशीन आणि त्यात 2 किलो रोज धुवायची. मग त्यापेक्षा मशीनची कपॅसिटी काही 6 किलो आहे ना, मग ती 6 किलो करायची आणि मग जायची, मग करता येतं ते. बरोबर ना. मग एखाद दिवशी असंही होतं की तेवढं वजनाचं नसेल तर ती बायको काय करते माझी, मग त्या वजनाचं अजून काहीतरी राहिलेलं, ही बेडशीट चादर राहिली ठेवायची मुद्दाम, ज्या दिवशी कपडे कमी असतील त्या दिवशी आपण. हा जो आहे हा पण एनर्जी सोर्स किंवा जे काही सगळे वाचवण्याचेच मार्ग आहेत. आता ह्या विषयात आपण जाऊयाच नको की हे कशाला करायचं सगळं आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे. माझं म्हणणं याच्यामध्ये इतकाच विचार जर आपण केला आत्ता एवढा, जरी आपल्याला समाधान आहे आणि आपले पैसे वाचतात, आपली अर्थव्यवस्था सुद्धा ह्याच्यामुळे केवढी तरी कंट्रोल होते. हे जरी झालं म्हणजे स्वतःपुरतं जग, पृथ्वी आणि ते सगळं तरी आपण पुढचं दूरचं म्हणूया. हे सगळं पर्यावरणामुळे मग ते पृथ्वीचा नाश होणार आहे, मग त्याच्यामुळे विश्वात असा बदल होणार आहे. पुढची गोष्ट आपण आपल्यासाठी जर केलं जरी आता तर आपोआपच होणार आहे ना. आज जे पिंडी ते ब्रह्मांड. म्हणजे माझ्या अंदाजाने एका वॉशिंग मशीन मधनं कमीत कमी 8-9 बादल्या म्हणजे 100 लिटर पाणी जातं. ते 2 दिवसांनी जर घालवलं आपण
तर एक दिवसाचं 100 लिटर प्रश्नच पाणी. नाही. आणि मला दिलीप कुलकर्णींच्याच पुस्तकात किंवा अशा पुस्तकांमधनं एक जे सापडलेलं आहे की ज्या वेळेला माझ्या घरात 1 बादली पाणी येतं त्यावेळेला धरणातनं ते पाणी इथं आणण्यासाठी 9 बादल्या पाणी गेलेलं आहे. होय, एनर्जी निर्माण हा, एनर्जी, वीज तयार निर्मितीसाठी. करायला. म्हणजे किंवा 1 बादली पाणी जेव्हा गच्चीत चढवल्याशिवाय आपल्या त्या मशीनमध्ये येणार नाहीये. म्हणजे तिथे पुन्हा वीज वापरली आपण, होय, ती वीज तयार करायला धरणातलं 9 बादल्या पाणी गेलंय ना. बरोबर. मग हा हिशोब कधी जुळलाच नाहीये. म्हणजे हा बरोबर. काल परवा तू बोलताना हा शब्द वापरला होतास की पैशातली किंमत नाही, हा. पर्यावरणीय तुमच्या- पर्यावरणीय. तुम्ही ज्या जगात जगताना तुमच्या कुठल्याही कृतीची, हल्लीचं सगळं कमर्शियल जग आहे, मार्केट इकॉनॉमीत आपण राहतो ना, आता प्रत्येक गोष्ट माणूस पैशात मोजतो. हा. तशी तुमच्या प्रत्येक कृतीचं पैशामध्ये जर मोल असतं तसं पर्यावरणीय किंमतही तुम्ही मोजता. ती मोजली जात नाही. तुम्ही मोजता ऍक्च्युली. हा, म्हणजे हा, यू पे. पण तुम्ही त्याची तुमची जाणीव नसते की जाणीव मी नसते. किती. ते काय होतंय की तुम्ही जे जास्त पर्यावरण किंमत मोजताना ते तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी घातक आहे. हो. हे तुमच्या लक्षात आलं होय. पाहिजे. कारण मी तेवढ्या प्रमाणात निसर्गाची हानीच करतोय. मग मी जर ती आज कमी केली तर माझ्या मुलाबाळांनाच त्याचा फायदा होणार आहे. हे तुम्ही डोक्यात ठेवलं तर कदाचित तुमची प्रत्येक कृती विचार कराल की अरे मी आता केल्यानंतर ठीक आहे, पैशात म्हणजे 1000 रुपये गेले, पण पर्यावरण किंवा काय त्याची 20,000 असेल, मग ती करावं का नाही? कारण आज हा म्हणजे खूप मूलभूत विचार आहे. हो. पण मग हा पण जो आहे की पुढच्या पिढीसाठी तुम्ही काहीतरी ठेवून जायचंय. तर आतापर्यंत हेच शिकवलं गेलंय की प्रॉपर्टी किती केली, पण पर्यावरण किती ठेवलं तुम्ही पुढच्या कोणी पिढीसाठी, विचार करत ह्याचं कुठे शिकवलंच जात नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे घरात आपण जो आरो फिल्टर लावतो, मी कोकणात राहत होतो ना, आता गेल्या 10 वर्षापूर्वी आलो. इथे आल्यावर बायको म्हणली नाही आपल्याला तो फिल्टर पाहिजे. मग कुठला पाहिजे? मग तो आरो सगळ्यात तेव्हा चांगला काय होता. अरे ते जेवढं पाणी आपल्याला प्यायला देतं त्याच्यापेक्षा जास्ती वेस्ट घालत. मला रोज माझ्या हृदयात हे म्हटलं पाणी वाया चाललंय. मी शेवटी ते रोज जमा करा, मग ते कपड्यांना वापरा, नाही तर पण ही संवेदना या आल्या पाहिजेत, ते हो ना, आपण लक्षात आलं पाहिजे. हे प्रत्येकाने थोडा विचार करा. हे शालेय शिक्षणातच, शालेय शिक्षणात होईल का नाही जरा मला आता पण एखादं आशा टिप कमी द्यावी. दिसतायत. हे का मी म्हणतोय टिप द्यावी. हो, समजा टिप आपण सांगत राहूया. म्हणजे 1% मुलांना जरी ते हो. भान आलं की आणि अजून एक दिवस येईल, पण तो दिवस तसा येऊ नये असं मला वाटतंय. त्याच्या आधीच जर सगळ्यांनी दखल घेतली की पाणी वाचवणं एवढ्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर ते का नाही होते. माझ्या बिल्डिंगवरची किंवा माझ्या बंगल्यातली, माझ्या गच्चीतली आजची टाकी भरलेली आहे आणि ती बटन दाबलं की पुन्हा भरता येणार आहे मला आज लागली तर, आणि उद्या ती नक्की भरणार आहे. ही खात्री आहे ना, तोपर्यंत हे त्याची मूल्य कळणार नाहीत. पण ती कळण्यासाठी इतकी मोठी शिक्षा माणसाने आपली स्वतःला करून घेऊ नये असं माझं. ती वेळच नको यायला की उद्या नाहीच भरणार आहे टाकी. त्या दिवशी कळेल की 1 बादलीचं महत्व कळेल किंवा एका तांब्याचं महत्व कळेल. पण तशी वेळ यायच्या आधीच जर आपण असं केलं तर मला वाटतं ती वेळ काही दिवसांनी येणार, ती अजून लांबेल. एक सोपं गणित आहे पाण्याच्या बाबतीमध्ये. सगळ्यांच्या घरी पंप असतो आणि तो तळमजल्यावरती 2 मजले 3 मजले 4 मजले पाणी घेऊन जातो. आता या पंपाला किती पॉवर लागते याचं एक छोटंसं तुम्ही तुमच्याकडेच प्रयोग करू शकता. एक 15 लिटरची बादली घ्या आणि 3 मजले वर घेऊन जा आणि तुम्ही त्या टाकीत होता. मग तुम्हाला कळेल मग वापरा. हा, मग किती एफर्ट लागतो. पण ऊर्जा म्हणजे ते मशीन करते म्हणजे बटन दाबता आणि इकडे नळ चालू ठेवून तुम्ही दात घासता आणि असं करता. म्हणजे असं नेलेलं पाणी तुम्ही किती जपून वापरायला पाहिजे. नाही तर तुमचा पंप उगीच जास्त चालणार आहे ना, आणि त्या पाण्याचा कोणालाच उपयोग नाही. पण लोक एवढेही भान ठेवत नाहीत. त्याच्यामध्ये मी एक छोटी टिप सांगतो काय करता येतं. प्रत्येक बेसिनच्या खाली एक छोटासा कॉक असतो की समजा वरचा जर तुमचा नळ खराब झाला तर तो बदलू शकता. तर खालचा कॉकच असा ऍडजस्ट करायचा की वरचा किती उघडला तरी कमीच पाणी येईल, हवंच पाणी. ही गोष्ट माझ्याकडे आपोआप घडली आहे. कारण माझं घर बांधताना जेव्हा ते सुरुवातीला ते सगळं फिटिंग झालं तेव्हा माझ्या बेसिनच्या नळ्यामध्ये एक खडा अडकलेला आहे आतमध्ये. तुम्ही काय केलं तरी ते एवढंच पाणी येते बारीक, आणि हे आम्हाला माहिती आहे. बरोबर. पण मी ते काढलंच नाहीये. प्लंबरला बोलवून काढता येणं शक्य आहे एका दिवसात. उलट चांगलं आहे, कंट्रोल्ड. इतकी बारीक धार येते की कंट्रोल मिळते पाणी आणि आपोआप हे होते. अशा कुठेतरी त्या गोष्टी आपोआप
ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण आता बऱ्याच छोट्या 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 गोष्टी आता बोललो. म्हणजे ह्या तुझ्या त्या खालच्या कंट्रोलच्या कॉकवरनं आमच्या इथे पण मावशींचा आणि आमची झगडा चालू असतो. अहो ते जोरात सोडा, अहो ते जोरात सोडा, आणि मी ते कायम त्याचा नरडी आवळत असतो. त्यांना त्याचं तेवढं पटकन महत्व कळत नाही, पण हे आपण जाणलं पाहिजे. मगाशी आपला तुझ्या स्वानंद घराचा विषय अर्धवट राहिला थोडासा, त्याच्याबद्दल तुला काहीतरी बोलायचं होतं, तर जर काय मगाशी. हां, तर ते असं झालं की रूढ अर्थाने जी घरं बांधली जातात ना RCCची, खूप मोठे खांब, खूप मोठे बीम्स, ही सगळ्यांना बघायची आणि वापरायची सवय झाली. पण माझं घर जेव्हा वेगळ्या प्रकारे बांधलं तेव्हा काही लोकांच्या मनात असायला आणि मला प्रश्न विचारला की ते सुरक्षित आहे का. तर तो प्रश्न यायचा, म्हणजे खरं आहे की कोणालाही असं वाटेल, पण मी स्वतःच एक अभियंता आहे आणि त्याच्यामुळे मला सुरक्षेची काय महत्व आहे ते मला माहिती आहे. मग माझं घर 100% सर्टिफाईड इंजिनियर्सनीच डिझाईन केलेलं आहे. म्हणजे RCC कन्सल्टंट हे सगळ्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह करून मी पण त्यात लक्ष घातलं. पण त्यात काहीही धोका राहणार नाही असंच घर बांधलं गेलेलं आहे. वेगळ्या प्रकारे बांधलं याचा अर्थ ते असुरक्षित आहे असं मुळीच नाही. आणि आजही आता माझ्या घराला 13-14 वर्ष झाली, पण आम्हाला आजही आमच्या स्लॅबमधनं एकही डाग नाही. इतक्या वर्षांमध्ये आमच्या भिंतीला कुठेही क्रॅक्स नाहीत, काहीही झालेलं नाही. म्हणजे आमचं लोड बेअरिंग असलं तरी. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित इंजिनिअरिंग अप्लाय केलं तर तुमच्या सुरक्षेचं काहीच होऊ शकत नाही. आणि मला दुसरं म्हणजे माझा दृष्टिकोन वेगळा होता घर बांधताना, की घराचा मेंटेनन्स कसा कमीत कमी राहील. तो एक मोठा प्रश्न. 5 वर्षांनी 10 वर्षांनी. नाही तर काय होतं की लोक भराभर घर बांधतात आणि येणाऱ्या वर्षांमध्ये जसं घर जुनं तेवढा प्रचंड मेंटेनन्सचा खर्च करत राहतात. तर ते जर तुम्ही डिझाईनमध्येच ते जर त्याची काळजी घेतलीत किंवा बांधताना त्याची त्या प्रकारे काळजी घेतलीत तर कदाचित, म्हणजे ज्या मुख्य गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय. नाही तर काही गोष्टींचं एक लाईफ असतं, ते संपलं की तुम्हाला त्या बदलायला लागतं. म्हणजे तुम्ही आता गांधीजींसारखं पंचा लावून उघडं फिरा असं मी म्हणणारच नाही. पण जे कमीत कमी आपण करू शकतोय त्याच्यात काय आणखीन चांगलं आहे माहितीये का, तुम्ही कसा विचार झाला हे घर माझं बांधताना, की नैसर्गिक उजेड कसा जास्त येईल, की जेणेकरून मला लाईट वापरण्यात, माझ्या घरात वारं कसं जास्त येईल, की मला पंखे जास्त कमी वापरायला लागतील, किंवा माझं घर उन्हाळ्यामध्ये जास्त गरम कसं होणार नाही. बाहेर तू भिंतीत ते पोकळ केलेले आहेत, पोकळ भिंती केल्या आहेत की त्याचं काम इन्सुलेशनचं काम करतात त्या. बरोबर. आता हे तुझे सुरक्षेचं बोललास ना, त्याच्या बाबतीत रूपकच्या घरात तर एकदम भयंकरच प्रकार आहे. तो जरा तू काय ते सांग. हा, त्यांनी जो आता सांगतायत तो सुरक्षेचा आणि याचा की ऊन पाऊस वारा ह्या दृष्टीने की जी काही इंजिनिअरिंग म्हणून आणि तांत्रिक काळजी ती घेतलेली आहे. नाही पण खिडक्यांना ग्रिल असावेला पाहिजेत, शटर असली पाहिजेत, नंतर वरती स्लॅबच्या तिथे काचा लावल्यात काही ठिकाणी उजेड येण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर येणारा म्हणतो अरे पण हे कोणी तोडून आला तर वगैरे, कारण ग्रिलच नाहीये ग्राउंड फ्लोअरला भरवस्तीमध्ये सगळीकडे असं आहे. आता हा विचार केलेला आहे याच्यामध्ये, पण तो आता किती पर्यावरणपूरक आहे का काय ते आपण नंतर बघूया, ते लोक ठरवतील. पण ते सुरक्षा किती करायची, कारण सुरक्षा करण्यासाठी म्हणून केलेला जो उपद्व्याप आहे तो पेंटागॉनवर पण हल्ला झालाच की. यापेक्षा वेगळी अजून सुरक्षा काय होती जगात, याच्यापेक्षा मोठी यंत्रणा कुठेच नाहीये. तिथेही झाली तर त्यामुळे तुमच्या तिथे ज्याला यायचंय तो काय झालं तरी येणारच आहे. कारण आहे तिथून काय न्यायचंय हे त्याला माहिती असणार आहे. बरोबर. आता ते माझ्या इथे मला नक्की माहिती की त्याला नेण्यासारखंच काही नाही, ज्याला मिनिमॅलिस्ट राहणी म्हणतो आपण, अत्यंत कमी. त्याला ग्लॅमर यायला लागलंय. आता त्याला आता यायला लागलं, पण काहीच नाहीये तिथे. बरं, जे आहेत त्या ज्याला आपण आर्टिफॅक्ट्स म्हणतो तशा सौंदर्यपूर्ण गोष्टी आहेत की आपल्या कल्चरमध्ये तर त्याला फारसा वावच नाहीये. म्हणजे की उगाच एखाद्या ठिकाणी एक फुलदाणी ठेवली मोठी किंवा काहीतरी एक आर्टिस्टिक गोष्ट ठेवली आहे, युटिलिटी नाहीये का, मग काय नाही, मग कशाला ठेवायची, असं आपल्याकडे जे झालेलं आहे तसं नाही. आणि अशाच गोष्टी आहेत, आर्ट क्राफ्टच्याच गोष्टी सगळ्या घरात असणार आहेत. आणि अजून एक की ती ग्रिल सगळ्या एवढ्या मोठ्या घराला करायची, एवढे त्याला लोखंडी दरवाजे बसवायचे, या सगळ्याचा खर्च
समजा चुकून काही कारणाने कोणी आलाच तिथे फोडलं, तर तो जे नेणार आहे ना, ते त्या एका खिडकीच्या खर्चा एवढं पण नसणार आहे. म्हणजे हे जशी पर्यावरणाची बाजू आहे, तशी तुम्ही किती कमीत कमी राहणीमानात आणि उत्तम जगतोय असं काही नाहीये की हे नाही ते नाही ते नाही, सगळं आहे. जे जे 4 गोष्टी ज्या सगळ्यांसारखे लागतात तसंच मी पण राहतोय, तूही पाहिलंयस की तसंच राहतोय, काही नाही. पण जे गरज आणि चैन याच्यामध्ये जी पुसट लाईन आहे, एक अंधुक लाईन आहे, ती जाणलेली आहे. त्यामुळे हे गरजेचं नाहीये आणि हे चैनीच आहे, म्हणून चैन करायची नाही असं पण नाहीये. त्यामुळे मी असं पण म्हणणार नाही की खिडकी दरवाजांना शटर्स किंवा लावूच नका असं नाही. माझी गरज आणि चैन, मला ती चैन वाटायला लागली, पण ती काही केसमध्ये ती गरज असेल तिथे करायची आहे ती, पण आवाढव्य सुद्धा करण्याची गरज नाहीये. मगाशी तू सायकलचं जे बोललास ना, त्याच्यावर मी आता एक मुद्दाम सांगतो की आता ते खूप सायकलिस्ट झालेत ना, आणि पैसेवाले पण खूप आहेत, म्हणजे कोणी असू नये असं माझं म्हणणं नाही. त्यामुळे वस्तू, त्या सायकलच्या वस्तू पण पटापट बाद केल्या जातात. तर मी इथे एक सायकल कोश चालवतो, लायब्ररी. तू काय सीटचं हे बदललं, आणून दे माझ्याकडे. तू काय ट्यूब्स बदलले, 2 पंक्चर झाले, ट्यूब बदल, आणून दे. आणि ज्याला जेव्हा लागेल त्याला मी त्या माझ्याकडचे देतो. म्हणजे लायब्ररी, पुनर्वापर. पण ते मला वाटतं अशामुळे व्हायला लागलं ना, त्या सायकलकडे दागिना म्हणून बघायला लागले. हो, पण म्हणजे आता त्यातनं ह्या गरजा निर्माण झाल्या की आता मला ते सायकल कोश करावासा वाटला, कारण नाहीतर ते सगळं डंपच होणार आहे, वाया जाणार. त्याच्यातून एक सायकल कचरा तयार होणार. हो, म्हणजे एकीकडे पर्यावरणपूरक म्हणून सायकल वापरायची आणि त्यातनं परत कचरा निर्माण करा, असं ते सगळं दुष्टचक्र आपण टाळू शकतो. मला एवढंच म्हणायचंय की हे सगळं आपण टाळू शकतो. आपण टाळायचं आणि मुलांनाही पुढच्या पिढीला सांगत राहायचं की याचं असं असं आहे, होऊ शकतं. हे काय, हे सगळं ॲफ्लुएन्सचा परिणाम आहे की मला परवडतं ना, मग मी कशाला 2 पंक्चरची ट्यूब वापरू, मी नवीन घेईन, असं ते वाढत गेलेलं आहे रेस. म्हणजे आमच्या लहानपणी जेव्हा टंचाईचाच काळ होता तेव्हा रियूज, रिसायकल, रिपेअर हेच होतं, कारण नवीन मिळायचंच नाही, जे आहे त्यातच तुम्ही. शब्द फक्त नव्हते, हो, कृती सगळी होती. आणि त्याच्यात काही जीवनाचा आनंद कमी नव्हता. नाही, भरपूर होता. खरं तर निसर्गाचं भान आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला पूर्वापार होतच. नदी, नाले, वृक्ष, पशु, पक्षी यांच्या आपण पूर्वापार पूजाही केलेल्या आहेत. पण ते सगळं प्रतिकात्मक होत गेलं आणि आता आपण हळूहळू निसर्गापासून दूर चाललोय. तर ह्या आपल्या सगळ्या चर्चेमधून निसर्गाचं भान एक काही लोकांमध्ये जर आलं तर मला वाटतं आपली चर्चा सफल झाली असं मला वाटेल. तुम्ही आज दोघं इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. आपल्या सगळ्या श्रोत्यांना हे आवडलं असेल असं मी गृहीत धरतो आणि सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद.